विधानसभेसाठी मवियानं कंबर कसली. मुंबईत मवियाचा 16 ऑगस्टला मेळावा होणार आहे. तिन्ही पक्षांचा एकत्र मेळावा होणार आहे. मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. तसंच विधानसभेआधी राहुल गांधींचे महाराष्ट्रात दौरे होणार अशी माहिती संजय राऊतांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली. बैठकीला सहकार्यवाह अरुण कुमार यांच्यासह संघाचे विदर्भ प्रांताचे अधिकारी आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह प्रचार झाला, कुठे कमी पडलो याबाबत फडणवीस यांनी विचार व्यक्त केले. बीडमध्ये ठाकरे गटाकडून राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या टाकत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी 8 आंदोलकांना ताब्यात घेतले. जरांगीं विरोधात केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशाराच ठाकरे गटाकडून देण्यात आला. चेंबूरमध्ये मनसे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरत ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जर राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागला तरी मनसैनिक पेटून उठेल असा इशारा माऊली थोरवे यांनी दिलाय. राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यानंतर मनसे आक्रमक झाली. संदीपान भुमरे यांच्या रोजगार हमी फलोत्पादन खात्याची जबाबदारी मंत्री दादा भुसे यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. भुमरे संभाजीनगरचे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यानंतर त्यांच्याकडचं खातं हे दादा भुसे यांच्याकडे वर्ग करण्यात आलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. 16, 17 आणि 18 ऑगस्टला शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. 6 विभागांचा हा दौरा आहे. अजित पवारांच्या लाडकी बहीण योजनेच्या पोस्टरवरून मुख्यमंत्री हा शब्द गायब झाल्यानंतर चर्चेला तोंड फुटलं. खुसपट काढण्यात काहीही अर्थ नाही. मुख्यमंत्र्यांची बहीण ती माझीही बहीण अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. अनिल देशमुखांनीही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण मग लाडका भाऊ योजना आणली, मग शेतकरी काय सावत्र आहे का असा सवालच देशमुखांनी सरकारला विचारला. लाडकी बायको नसते तर लाडकी बहीण असते हे बारामतीच्या जनतेनं दाखवून दिलंय. त्यामुळे आता बहिणीचं महत्त्व कळायला लागलंय असा चिमटा मेहबूब शेख यांनी अजित पवारांना काढलाय. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर निशाणा साधलाय. 1500 रुपयांपेक्षा महिलांना सुरक्षित वातावरण हवंय. सरकार 1500 रुपयांमध्ये महिलांचं मत विकत घेऊ शकत नाही अशी टीका त्यांनी केली. तर या 1500 रुपयांमध्ये महिलांना सुख मिळेल का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. म्हाडाच्या घरांच्या किमती पाहून अर्जदारांचे डोळेच पांढरे झालेत. अल्पोत्पन्न गटातील वरळीतील ससमिरा इथल्या 550 चौरस फुटांच्या फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,00,000 इतकी आहे. त्यामुळे 9 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट कसा परवडणार आहे? बँका त्यांना इतकं कर्ज देतील का असा सवाल उपस्थित झालाय. जालना जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. 174 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय. या रेल्वे मार्गामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासोबत जोडला जाणार आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांसह रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरच्या कणकवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आलाय. कणकवली रेल्वे स्थानकाला विमानतळाचा लूक देण्यात आलाय. गेले काही दिवस सुशोभीकरणाचं काम सुरू होतं, त्याचं लोकार्पण सोहळा पार पडला. लोणावळा शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढतंय, त्यामुळेच पोलीस प्रशासनाकडून अवजड वाहनांना बंदी घातली गेली. तर या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये रस्त्यांवर असलेले नाल्यांची झाकणं उघडी असल्याचं पाहायला मिळालंय. हे नाले 4 ते 5 फूट खोल असल्यानं नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाल्यांवर जाळी बसवण्याची मागणी नागरिकांनी केली. मात्र अद्याप महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अकोला शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. नदीवरील राजेश्वर सेतू पुलावरून काही दिवसांपूर्वी 4 वर्षाचा मुलगा पुलाला कठडे नसल्यानं वाहून गेला होता. त्यामुळे पुलाला कठडे बसवावे आणि मृत मुलाच्या कुटुंबियांना मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली. पंढरपूरमधील बसस्थानक परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कचरा साचलाय, त्यामुळे स्थानकावर दुर्गंधी पसरली. त्यामुळे शहरात येणाऱ्या हजारो भाविकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. तर परिवहन महामंडळ विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते.
पुण्यात झिकाचा धोका वाढलाय. झिकाच्या रुग्णांची संख्या 73 वर गेली आहे. त्यात 28 गर्भवतींचा समावेश आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी डासांची उत्पत्ती स्थळं नष्ट करण्यात येत आहेत, तर 19 नागरिकांना पाणी साचल्याप्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्या. दरम्यान पुण्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये देखील वाढ होतीये. मावळमधील पवना धरणात 97.17% पाणीसाठा उपलब्ध झालाय. त्यामुळे पवना धरणातून 800 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये बैलगाडा शर्यत पार पडली. नागोळे इथे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यतीत हरिपूरच्या महेश बोंद्रे यांच्या बैलजोडीनं बाजी मारली. 1 लाखांचं बक्षीस पटकावलंय. या स्पर्धेत 70हून अधिक बैलगाड्यांनी सहभाग घेतला. उडीद आणि मूग पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा यावर्षी बीड जिल्ह्यात झालाय. दरवर्षीपेक्षा चांगला पाऊस झाल्यानं मूग आणि उडीद पीक जोमानं आलेलं आहे. उडीद आणि मुगाला शेंगा लागल्या. दरवर्षीच्या तुलनेत यंदा चांगली लागण पाहायला मिळते. त्यामुळे उडीद आणि मूग पिकापासून चांगलं उत्पन्न मिळेल, उत्पादन वाढेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. लातूरच्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. तुषार सिंचन आणि ठिबक सिंचनचं अनुदान न मिळाल्यानंच शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना नागपंचमी सणाच्या निमित्तानं साडीचोळी बांगड्यांचा आहेर आंदोलकांनी दिला. सातारा शहरालगत असलेल्या अजिंक्य तारा किल्ल्यावरच्या घाट रस्त्यावर रात्री नागरिकांना बिबट्याचं दर्शन झालं. यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन वन विभागानं केलंय. नवी मुंबईत पर्यावरणपूरक आणि प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मनपा आयुक्तांनी केलंय. गणेशोत्सवाच्या निमित्तानं महापालिका, पोलीस प्रशासन आणि गणपती मंडळांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सोबतच शाडूच्या मूर्तींची स्थापना करण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारतीय पैलवान अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बाजी मारली. अमननं 57 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलंय. भारताच्या अमन सेहरावतनं प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 विजय मिळवला. भारताचं हे या ऑलिम्पिकमधलं 6वं मेडल आहे. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये विमानाचा भीषण अपघात झालाय. विमानातून 62 प्रवासी प्रवास करत होते. कास्केवेलच्या एअरपोर्टवरून या विमानानं उड्डाण घेतलं. मात्र काही वेळातच हे विमान विन्हेडो शहरात क्रॅश झालं. अपघातानंतर घटनास्थळावर रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे. बचावकार्य सुरू आहे. भाईंदर पूर्वेकडच्या नवघर रोडवरील भानू पार्क नावाची धोकादायक इमारत पाडत असतानाच पोकलेन कोसळला. इमारतीच्या ढिगाऱ्यावर असलेला पोकलेन बिल्डिंग पाडण्याचं काम करत होता. मात्र त्यावेळीच अचानक इमारतीचा भाग कोसळल्यानं पोकलेनही एका बाजूला उलटला. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.